एका दुचाकीस्वाराने बंदोबस्तावर असलेल्या वाहतूक पोलिसाला भर रस्त्यात मारहाण करत डोक्यात दगड घालून हत्येचा प्रयत्न केला। वसईच्या गोखेवरे नाक्यावर मंगळवारी दुपारी ही घटना घडली। या हल्ल्यात वाहतूक पोलीस जसवंत वळवी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। 4 तरुण एकाच दुचाकीवरून येत असल्याने त्यांना पोलिसांनी अडवलं होतं। धुळवड निमित्ताने मंगळवारी वाहतूक पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी तपासणी मोहीम सुरू केली होती। वसई वाहतूक विभागाचे सहाय्यक फौजदार जसवंत वळवी वय वर्ष 52 हे मंगळवारी वसई पूर्वेच्या गोखेवरे रेंज नाक्यावर बंदोबस्तासाठी होते। त्यांच्यासोबत एक अन्य पोलीस होता। दुपारी 3:30च्या सुमारास एका दुचाकीवरून 4 जण जात असलेले वळवी यांना दिसले, त्यामुळे वळवी यांनी ती दुचाकी थांबवली। दुचाकीस्वार अभिषेक जयस्वार वय वर्ष 21 यांनी वळवी यांच्याशी हुज्जत घातली। अचानक तो आक्रमक झाला आणि त्यांनी जवळच असलेला मोठा दगड उचलून वळवी यांच्या डोक्यात घातला। ते पाहून सोबत असलेले दुसरे पोलीस मदतीला आले, मात्र जयस्वार आक्रमकपणे दगडाने वळवी यांच्या डोक्यावर मारत होता। या हल्ल्यात वळवी रक्तबंबाळ झाले। त्यांच्या डोक्याला 3 ठिकाणी गंभीर दुखापत झाली। वळवी यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। वालिव पोलिसांनी आरोपी अभिषेक जयस्वार याला अटक केली आहे। त्याच्या विरोधात हत्येचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आणणे तसेच मोटार वाहन अधिनियम कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत। काल एक भयंकर विचित्र प्रकार घडला। दुपारी 2:30च्या सुमारास तिकडून सातिवली साईडने दुचाकी स्वारवरती चौपल सीट 4 माणसं बसून आले आणि त्याने तिकडे 3 जणांना त्या ठिकाणी उतरून हा एकटा ह्या साईडला आला आणि त्याने इकडे जे आपले वाहतूक विभागाचे पोलीस अधिकारी आहेत ते त्यांचं काम ड्युटी बजावत होते आणि त्याने प्राणघातक हल्ला, एक दगड घेऊन त्यांच्या डोक्यावरती मारला, प्राणघातक हल्ला केला। वालिव पोलीस स्टेशनला माझी विनंती आहे की अशा लोकांना कडक कारवाई करा, त्यांची रोडवरती धिंड काढा। बाकीच्या लोकांना हे समजलं पाहिजे की पोलिसांना आज ते 24 तास अहोरात्र लोकांच्या सेवेसाठी उभे असतात आणि अशा लोकांवरती जर का तुम्ही हल्ले करणार, ते का UP बिहार करून ठेवल्याशिवाय हे काय कमी नाही ठेवलं। UP बिहार हे समजत असतील इकडे, पण आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बोलतो, आम्ही हे होऊ देणार नाही।